अर्थसंकल्प संपल्यानंतर सुद्धा संसद चांगल्या प्रकारे सुरू राहील अशी अपेक्षा होती। मात्र स्मृती इराणी यांनी जेएनयू संदर्भात केलेले पुरावे आणि त्याचबरोबर रामशंकर कठेरिया यांनी हिंदू आणि मुस्लिमांसंदर्भात केलेलं वक्तव्य पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यामध्ये आलेलं आहे। त्यामुळे आज संपूर्ण कामकाज जे ठप्प झालेलं आहे, 4 ते 5 वेळेस संसद तहकूब करण्यात आली आणि त्यामुळेच कोणतेही कामकाज होता आलेलं नाहीये। फंडाच्या एकूण रकमेपैकी 60% रकमेच्या व्याजावर कर लावण्याची घोषणा काल अर्थमंत्री अरुण जेटली यांनी लोकसभेमध्ये बजेट मांडताना केली। त्यांच्या या घोषणेला तमाम कामगार संघटनांकडून जोरदार विरोध होतोय। या विरोधात येत्या 10 मार्चला देशव्यापी संप करण्याचा इशारा सर्व कामगार संघटनांनी दिलेला आहे। हा वाद आता उत्पन्न झाल्यानंतर केंद्र सरकारने सारवासारव सुरू केलेली आहे। त्यांच्या म्हणण्यानुसार आता ज्या कर्मचाऱ्यांचा पगार 15,000पेक्षा कमी असेल त्यांना हा निर्णय लागू होणार नाही असा खुलासा केंद्र सरकारने केलेला आहे। मात्र आता या वादातून काय तोडगा निघतोय याकडे सगळ्या देशातल्या कर्मचाऱ्यांचं लक्ष लागलंय। जेएनयूचा विद्यार्थी आणि देशद्रोहाचा आरोपी असलेल्या उमर खालिदचे नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचे आरोप आधीपासूनच होत होते आणि यासंबंधीचे व्हिडिओज आणि फोटोज देखील उघड झाले होते। पण आता खुद्द माओवादी संघटनांनी त्यासंबंधी पत्रक काढत कन्हैया कुमारच्या अटकेचा निषेध करत त्याच्या सुटकेची मागणी केल्यामुळे हा पुरावा अधिकच सबळ झालाय असं मानलं जात आहे। लोणावळा शहराजवळ असलेल्या सहारा प्रकल्पाच्या अँबी व्हॅली सिटी या प्रकल्पावरती आज महसूल विभागाच्या वतीने कारवाई करण्यात आली होती। सहाराने या प्रकल्पाच्या आतमध्ये जी बिनशेती आहे त्या बिनशेतीचा जो कर आहे तो न भरल्यामुळे खरं तर ही कारवाई करण्यात आली होती। यावेळी हा कर सांगण्यात आला होता 4,82,00,000 रुपये, परंतु त्याच्यानंतर दिवसभरात ज्या घडामोडी घडलेल्या आहेत त्याच्यामध्ये हा जो कर आहे मागील वर्षाचा 50 लाख आणि या वर्षीचा 2,52,00,000 लाख असं एकूण 3 कोटीचा कर निश्चित करण्यात आला आणि त्यानंतर या कराच्या पोटीचे जे धनादेश आहे ते सहाराकडनं महसूल विभागाला देण्यात आल्याने अखेर ही जी कारवाई ही मागे घेण्यात आली आणि दुपारी 3:30 नंतर ह्याचे सहाराचे जे सील करण्यात आले जे मेन गेट होते त्याचप्रमाणे जे साईट ऑफिस होते ते पुन्हा खुले करण्यात आलेले आहे। स्वाभिमान संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आज दादर परिसरात वडापावचं फुकट वाटप करून शिवसैनिकांना डिवचण्याचा प्रयत्न केला। विलेपार्ले येथील युवा सेनेचा पदाधिकारी सुनील महाडिक याने संघटनेच्या कार्यक्रमासाठी एका दुकानदाराकडे वडापाव फुकट देण्याची मागणी केली होती। ही मागणी मान्य न केल्यानं महाडिकनं या दुकानातील कर्मचाऱ्यास बेदम मारहाण केली होती। या मारहाणीच्या घटनेमुळे शिवसेनेची सर्वत्र नाचक्की झाली आहे। शिवसेनेच्या राजकीय विरोधकांच्या हातीही आयतं कोलीत मिळाले। काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना या घटनेचा निषेध करण्यासाठी आंदोलन करण्याचे आदेश दिले होते। शिवसैनिक आणि राणे समर्थकांमधील वाद लक्षात घेता पोलिसांनी कार्यकर्त्यांना वडापावचं फुकट वाटप करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला। यावेळी स्वाभिमान संघटनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यातही घेतलं। गेल्या आठवडाभरात शिवसेना पदाधिकाऱ्यांनी समाजातील नागरिक, पोलीस या घटकांना मारहाण केल्यानं पक्षाची प्रतिमा मलिन झाली आहे। अशा घटनांमुळे पक्षाची बदनामी होऊ नये यासाठी पक्ष नेतृत्वानं डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे। असभ्य वर्तन करणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। अर्नाळा सागरी पोलीस स्थानकात 4 महिला पोलिसांनाच 2 महिलांकडूनच मारहाण करण्याची घटना नुकतीच घडली आहे। तक्रार नोंदणी करण्याच्या वादावरून ही मारहाण करण्यात आली आहे। दरम्यान या प्रकरणातील 2ही मारहाण करणाऱ्या बहिणींना अटक करण्यात आली असून शासकीय कर्मचाऱ्यांच्या कामात अडथळा आणण्याचा त्याचबरोबर त्यांना मारहाण करण्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे। ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीतील सुभाष पथ म्हणजे स्टेशनजवळ रोडवर ठाणे महानगरपालिकेची तोडक कारवाई सुरू झाली आहे। या कारवाईमध्ये 25 ठाणे महानगरपालिका अधिकारी, 100 कर्मचारी तर 200 फौज सज्ज आहे। या कारवाईला स्थानिक दुकानदारांनी विरोध दर्शवला होता, कारण की या कारवाईमध्ये जवळपास 300 दुकानं संपुष्टात येणार आहेत। एकंदरीतच ह्या कारवाईनंतर 60 फूट हा रस्ता रुंद होणार आहे आणि यामुळे नागरिकांना चालण्यासाठी एक सुविधा मिळणार आहे। एकंदरीतच अनेक वर्षापासून ह्या तक्रारी होत्या। गेली 9 वर्ष या ठिकाणी कारवाई झाली नव्हती, परंतु या नवीन आयुक्तांनी म्हणजे संजीव जयस्वाल यांनी ही कडक कारवाई करत ठाणेकरांसाठी एक नवीन दिशा दिलेली आहे किंवा जो भाग आहे स्टेशनचा तो आता मोकळा श्वास घेणार आहे असंच आपण बोलू शकतो।
कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांनी 12वीच्या उत्तरपत्रिका तपासणीबाबत सुरू केलेलं असहकार आंदोलन आज मागे घेण्यात आलं. आपल्या विविध मागण्यांसाठी संघटनेने गेल्या आठवड्याभरापासून हे आंदोलन पुकारलं होतं, ज्यामध्ये एका दिवशी केवळ एकच उत्तरपत्रिका तपासली जात होती. त्यामुळे आतापर्यंत 70 लाख उत्तरपत्रिकांपैकी केवळ 2 लाख उत्तरपत्रिकाच तपासून पूर्ण झालेल्या आहेत. त्यामुळे यंदा 12वीचा निकाल उशिरा लागण्याची शक्यताही नाकारता येत नाही. गेल्या 3 दिवसापासून बुलढाणा जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हाहाकार केला आहे. सोबतच गारा देखील पडल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. यामध्ये गहू, हरभरा, मका पिकांसह कांदा बीज उत्पादक शेतकऱ्यांचे सर्वात जास्त नुकसान झाले आहे. यामध्ये वीज पडून देवघाट येथील एका 16 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला असून एक 12 वर्षाचा मुलगा देखील जखमी झाला आहे. 3 दिवसात आतापर्यंत वीज पडून 4 जनावरे मृत पावली आहे. चिखली तालुक्यामध्ये झालेल्या चक्रीवादळामुळे मोठी वृक्ष उन्मळून पडली असून विद्युत खांबा देखील पडले आहेत. त्यामुळे गेल्या 2 दिवसापासून काही गावामध्ये अंधाराचं साम्राज्य या ठिकाणी निर्माण झालं आहे. तर या संपूर्ण नुकसानीचे तात्काळ सर्वे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी आहे, कारण की महाराष्ट्रामधील अनेक भागांमध्ये पुढच्या 5 दिवसामध्ये गारासह वादळी पाऊस पडण्याची शक्यता कुलाबा वेधशाळेने वर्तवलेली आहे. कुलाबा वेधशाळेच्या अंदाजानुसार पुढच्या 5 दिवसामध्ये महाराष्ट्रामधील मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि दक्षिण महाराष्ट्रातील काही भागांमध्ये वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवलेली आहे. विशेष म्हणजे काही भागांमध्ये गारांचा देखील पाऊस पडेल असं सांगितलं गेलेलं आहे. ही बाब शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी आहे. आधीच अवकाळी पाऊस आणि दुष्काळाने शेतकऱ्यांचं कंबरड मोडलंय. त्यातच आता पाऊस पडणार असल्यानं शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढलेली आहे. बदलत्या वातावरणाचा फटका यावर्षी कोकणातल्या हापूस आंब्यालाही बसणार आहे. गेल्या 2 दिवसांपासून कोकणामध्ये ज्या पद्धतीनं वातावरण बदललंय त्याचा फटका यावर्षी कोकणातल्या हापूस आंब्याला बसायला सुरुवात झाली. काही ठिकाणी आंब्यावर जे आहे ते तुडतुडा आणि थ्रिप्ससारख्या रोगांचा प्रादुर्भाव होण्यास सुरुवात झाली. तर काही ठिकाणी कैरी जी आता ऐन बहरामध्ये आली ती आता गळायला सुरुवात झाली. मात्र हाच वातावरण जर असंच राहिलं तर यावर्षी जसं आपण विक्रमी उत्पादनाचा विचार जो केला होता त्याला कुठेतरी खीळ बसणार आहे आणि यावर्षी सर्वाधिक नुकसान हे इथल्या कोकणातल्या बागायतदारांचं होणार आहे. नाशिक शहरात पाणी टंचाईची झळ जाणवत शहरातल्या गोदापात्रातून या ठिकाणी सर्रास पाणी चोरी होते. आपण बघू शकतोय मोटर या ठिकाणी लावण्यात आले आणि सकाळ संध्याकाळ या ठिकाणी पाण्याचा उपसा हा शेतीसाठी केला जातोय. गोदापात्रामध्ये हे जे पाणी सोडलं जातं हे पाणी फक्त आणि फक्त पाणी पुरवठ्यासाठी सोडलं जातं. त्याचबरोबर काही भाविकांसाठी सुद्धा सोडलं जातं जे रामकुंडामध्ये येतात. मात्र या ठिकाणी पाण्याची चोरी होत असल्यामुळं नाशिककरांवर पाणी संकट अधिक गैर होणार आहे. नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाने तळ गाठल्याने नाशिक शहरात पाणी कपात लागू करण्यात आलेली आहे. प्रशासनाकडनं नागरिकांना काटकसरीचे आणि पाणी बचतीचे धडे दिले जात आहेत. त्याचबरोबर इथून पुढे जो नागरिक पाण्याची नासाडी करेल त्याच्यावर दंडात्मक कारवाई करून त्याचं नळ कनेक्शन तोडण्याची देखील कारवाई केली जाणार आहे. त्यामुळेच नागरिकांमध्ये एकंदरीतच या सर्व कारवाईचा एक धसका नागरिकांनी घेतलेला आहे. मात्र दुसरीकडे नाशिक महानगरपालिका प्रशासनाने पाणी गळतीमधले जे काही त्रुटी आहेत त्या दूर कराव्यात अशी मागणी देखील होताना दिसून येते. राष्ट्रीय तलाव संवर्धन योजनेत समावेश असणाऱ्या रंकाळ्यातील जैवविविधता हळूहळू संपुष्टात येते की काय असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. कारण या रंकाळ्यातील एका बदकाची शिकार केल्याची घटना उघडकीस आलेली आहे. अशा प्रकारच्या घटना कोल्हापूर महानगरपालिका कधी रोखणार असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक आणि पर्यावरणप्रेमी विचारतायत. पिंपरी चिंचवडच्या नवी सांगवी परिसरामध्ये सख्या भावांनी स्वतःला पेटवून घेत आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. स्वानंद मोरेश्वर वाघ आणि शशांक मोरेश्वर वाघ अशी या 2 भावांची नावं आहेत. हे दोघेही अविवाहित होते आणि नवी सांगवीमध्ये एका भाड्याच्या खोलीमध्ये राहत होते. या आत्महत्येमागचं नेमकं कारण पोलिसांना अजून समजू शकलेलं नाही. पोलीस या परिसरात राहणाऱ्या नागरिकांशी चौकशी करत आत्महत्येचं नेमकं कारण काय आहे याचा शोध घेत आहेत. धुळे जिल्ह्यातल्या मोहाडी पोलिसांनी 5 अट्टल दरोडेखोरांना अटक केली आहे. या दरोडेखोरांकडनं पोलिसांनी 2 गावठी बनावटीच्या पिस्टल आणि 7 जिवंत कारतूस जप्त केले आहेत. दरोडेखोरांकडनं इतर साहित्यही जप्त करण्यात आलं आहे. दरोड्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी ही कारवाई चाळीसगाव चौफुलीवरती केलेली आहे. मोहाडी पोलिसांच्या या कारवाईमुळे एक मोठा अनर्थ टळला आहे. मात्र जिल्ह्यातल्या इतर पोलिसांनी मोहाडी पोलिसांप्रमाणे मोहाडी पोलिसांचा आदर्श घ्यावा आणि जिल्ह्यातली ढासळणारी कायदा सुव्यवस्था रुळावर आणावी अशी अपेक्षा धुळेकरांची आहे.
दौंड रेल्वे स्थानकाजवळ आज पुन्हा पहाटे चोरीची घटना घडलेली आहे. आज पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास हावडा पुणे एक्सप्रेस दौंड स्टेशन सोडल्यावर आउटर येथे आल्यानंतर अज्ञात चोरट्यांनी या रेल्वेतील प्रवासी मायलेकींजवळ असलेली मौल्यवान वस्तू व रोकड पळवून नेण्याचा प्रयत्न केला. हा प्रयत्न होत असताना या मायलेकींनी या चोरट्यांना प्रतिकार केल्याने या चोरट्यांनी त्यांच्याजवळील धारदार शस्त्राने त्यांच्यावरती वार केले व त्यांची पर्स चोरून अंधाराचा फायदा घेत तेथून धूम ठोकली. अशाच प्रकारच्या घटना रेल्वे स्थानकावर अनेक वेळा होत असताना प्रशासन मात्र याकडे गांभीर्याने पाहताना दिसून येत नाही. श्रीभून हत्या रोखण्यासाठी शासन स्तरावरती वेगवेगळे प्रयत्न करताना सरकार दिसत आहे, परंतु चाकण परिसरातील ही जो भाग आहे या ठिकाणी चक्क 7 दिवसाच्या मुलीला आपल्या जन्मदात्या बाप आहे त्याला मात्र पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. आता पोलीस यावरती काय कारवाई करतात हेच या निमित्तानं पाहावे लागणार आहे. आदिवासी मुलं राहत असलेल्या आश्रमशाळेत अनेक समस्या आहेत. त्यांना तेथे राहाव्यास नीट घर नाही, नीट 2 वेळेचं जेवण मिळत नाही. त्यातच आता आश्रमशाळेतील मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची बाब पुढे आली आहे. अहमदनगर जिल्ह्यातल्या अकोले पांगरी येथील आश्रमशाळेतील रखवालदारांनी तेथील 2 मुलींवर वेळोवेळी लैंगिक अत्याचार केल्याची बाब समोर आली आहे. ह्या मुलींनी पोलिसात तक्रार दिल्यानंतर आता त्या रखवालदाराविरुद्ध गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली आहे. धार्मिक आणि पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचं असलेल्या कोल्हापुरातील कनेरी मठावर धाडसी चोरी झालेली आहे. या चोरीमध्ये चोरट्यांनी तब्बल 8.5 लाख रुपये रोख लंपास केलेले आहेत. या प्रकरणी गोकुळ शिरगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी या चोरीच्या तपासासाठी 2 पथकांची नेमणूक केलेली आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.